नमस्कार, मी अर्चना. गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला छान अशी गावरान चवीची अंडा करी दाखवणार आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. यामध्ये आता खोबरं असं कट करून घेतलेलं त्याला छान रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. इथं 3-4 चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली परतून घ्यायची. छान रंग येईपर्यंत खमंग असा सुगंध सुटेपर्यंत तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं. काढून घेऊ. व्यवस्थित परतवलं गेलेलं तो कांदा असा उभा कट करून घेतलेला त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा. कांदा कच्चेपणा जाऊन छान असा रंग आलेला व्यवस्थित असा कांदा त्यालाच परतून घेतलेला आहे. काढून घेऊ. भाजलेल्या साहित्यामध्ये लसूण, अद्रकीचा तुकडा, कोथिंबीर, हे सगळं साहित्य अगोदर मिक्सरला सुक्क आणि नंतर गरजेनुसार पाणी टाकून बारीक असं वाटण करून घ्यायचं. तेलामध्ये आता हे जे वाटण बनवलेलं टाकायचं, परतून घ्यायचं. सगळं साहित्य भाजून घेतलेलं कांदा, खोबरं, डाळ, फक्त अद्रक, कोथिंबीर, लसूण कच्चं परतून घ्यायचं आणि छान रंग येण्यासाठी, चव येण्यासाठी परतून घेणं गरजेचं. यामध्ये हळद, घरगुती मसाला, काळं तिखट परतून घ्यायचं. छान असं परतून घेणं गरजेचं. ज्या भांड्यामध्ये वाटण बारीक केलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे. वाटण वाया जाऊ द्यायचं नाही, परतून घ्यायचं. वाटण व्यवस्थित परतवलं गेलेलं, बाजूने तेल सुटलेलं. इथं मी गरम पाणी केलेलं रस्स्यासाठी, तर गरम पाणीच टाकायचं. पाणी टाकून झालेलं यामध्ये चवीनुसार मीठ. गरम पाणी टाकल्यामुळं लगेच उकळी आलेली. तर 2 अंडे उकडून साल काढून तर असे कट करून घेतलेले आता या रस्स्यामध्ये टाकायचे. 5 मिनिटं आता हे मंद आचेवर ठेवून द्यायचं. छान असं वाटण आहे ते शिजलं जातं, छान असं रस्स्याला चव येते. त्यामुळे 5 मिनिटं ठेवायचं मंद आचेवर. इथं 5 मिनिटं झालेले. बारीक कट केलेली कोथिंबीर, गॅस बंद. छान अशी गावरान चवीची अंडा करी तयार झालेली. नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी पहा आवडल्या तर त्यांनाही लाईक करा. आणि छान अशी जास्त पातळ नाही, व्यवस्थित असा दाटसरपणा आलेली ही अंडा करी नक्कीच बनवा. कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा.